लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सिटी चौक पोलिसांची 4 ठिकाणी मोठी कारवाई, 86 गोवंश जनावरांची सुटका। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांची कारवाई। छत्रपती संभाजीनगर शहरात अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करून कत्तलीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सिटी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने आणि बेगमपूर पोलीस ठाण्याच्या मदतीने संयुक्त छापा टाकत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 86 गोवंश जनावरे ताब्यात घेण्यात आली असून त्यांची अंदाजे किंमत 20,31,000 रुपये आहे। छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त संदीप पाटील, पोलीस उपायुक्त परिमळ 1, शीलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेसी, पोलीस निरीक्षक अर्जुन कदम, उपनिरीक्षक मुठाळ, निवृत्ती गायके, विलास शिंदे, पोलीस नाईक मुनीर पठाण, साळुंके, पवार, सदावर्ते, डंबाळे, शिंदे आदींनी ही कारवाई केली। कारवाईची हकीकत पुढील प्रमाणे। कारवाई क्रमांक 1, सिटी चौक ते किला अर्क रोडवरील नुरानी मस्जिद जवळील समीर शेख यांच्या जागेत आरोपी मिझा अनीस बेग आणि नदीम खान यांच्याकडून 17.90 लाख रुपये किमतीची एकूण 72 गोवंश जनावरे आढळून आली। कारवाई क्रमांक 2, कॅन्सर हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत इस्तायक बाबूमिया कुरेशी यांच्या पडक्या जागेत 85,000 रुपये किमतीची 6 जनावरे आढळून आली। कारवाई क्रमांक 3, छत्तेखाना कब्रिस्तान येथे 16,000 रुपये किमतीची 2 जनावरे आढळून आली। कारवाई क्रमांक 4, जलाल कॉलनीतील एका जागेत इस्तियाक बाबूमिया कुरेशी यांच्याकडे 1.40 लाख रुपये किमतीची 6 जनावरे आढळून आली। या जनावरांना अत्यंत कमी जागेत क्रूरपणे दोरीने बांधून ठेवण्यात आले होते व ती सामान्य नागरिकांच्या नजरेपासून लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। बकरी ईदच्या निमित्ताने त्यांच्या कत्तलीसाठी नियोजन करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे। या प्रकरणी सर्व आरोपी यांच्या विरुद्ध कलम 11(1)(f) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यावर बंदी असलेला कायदा तसेच कलम 5(a), 5(b), 9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.